नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खारपाडा टोलनाक्यावर मनसेचा दणका, रुग्णवाहिका अडकल्याने राजपार्टे रस्त्यावर, टोल वसुली थांबवून वाहतूक केली सुरळीत। रायगड जिल्ह्यातील खारपाडा टोलनाक्यावर निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या रांगांमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी धावणाऱ्या रुग्णवाहिकाही अडकून पडल्या होत्या। रुग्णांच्या जीवाची पर्वा न करता केवळ टोल वसुली सुरू ठेवणाऱ्या व्यवस्थेविरोधात वाहन चालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता। या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री राज गणपत पार्टे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी स्वतः संपूर्ण परिस्थितीची पाहणी करत टोल प्रशासनाला जाब विचारला। रुग्णवाहिका वाहतुकीत अडकून पडल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि तातडीने वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली। राज पार्टे यांच्या हस्तक्षेपानंतर काही काळ टोल वसुली थांबवण्यात आली। त्यानंतर सर्व लेनमधून शेकडो वाहने वेगाने सोडण्यात आली। अडकलेल्या रुग्णवाहिकेला प्राधान्य देत तातडीने मोकळा मार्ग करून देण्यात आला। त्यामुळे रुग्णवाहिका विलंब न करता पुढील प्रवासासाठी रवाना झाली। या निर्णयामुळे हजारो वाहन चालकांनाही मोठा दिलासा मिळाला। यावेळी मनसे रायगड जिल्हा वाहतूक सेना अध्यक्ष निलेश दादा कोळसकर तसेच दक्षिण रायगड जिल्हा सचिव संभाजी पार्टे हेही घटनास्थळी उपस्थित होते। त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांसह प्रयत्न केले। राज पार्टे यांनी यावेळी स्पष्ट शब्दात सांगितले की टोल वसुली महत्त्वाची असली तरी नागरिकांचा जीव त्याहून अधिक मौल्यवान आहे। रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना कोणत्याही परिस्थितीत अडवले जाऊ नये। जनतेला वेठीस धरणाऱ्या अशा निष्काळजी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम रस्त्यावर उतरून लढा देत राहील। या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। मात्र मनसे पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत झाली। स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनीही या हस्तक्षेपाचे स्वागत करत भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी टोल प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली। रुग्णांच्या जीवाशी संबंधित आपत्कालीन सेवांना प्राधान्य देणे ही प्रत्येक यंत्रणेची जबाबदारी आहे। खारपाडा टोल नाक्यावर घडलेल्या या घटनेने टोल व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण केली असून अशा निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, खारपाडा।